आपल्या सर्व पेशंटच्या हिताचे आहेत आणि मी असं म्हणेल की जे धोरणं आम्ही राबवतो आहोत ते नेहमी आमचा एक विचार राहिलेला आहे की तो पेशंट सेंट्रिक असला पाहिजे, तो रुग्ण केंद्रित असला पाहिजे. अशा दृष्टिकोनातूनचे हे दोन्ही निर्णय आम्ही अजून जे अनेक निर्णय घेतले त्यामध्ये अजून आम्ही 2 निर्णय वाढवून आज घेतलेले आहेत आणि ते सांगायला मला मनापासूनचं समाधान आहे. एक नक्कीच आहे की सातत्याने कंप्लेंट्स येत असायच्या की आपले अर्धा किलोमीटरच्या अंतरावर गेले की लगेच 8,000 घेतले, 10,000 घेतले. अशा स्वरूपाच्या कंप्लेंट्स नुसत्या मुंबई शहरात तर अधिक जास्त, पण पुण्यातून असायच्या, मेट्रो सगळे शहरं नाशिकमधून असायच्या. तर या सगळ्या शहरांच्या दृष्टिकोनातून एक महत्त्वाचा निर्णय आम्ही सांगितलं होतं की आम्ही घोषित करतो आहोत. तर त्याची एक व्यवस्थित आम्ही अभ्यास करून तो निर्णय आता घोषित करत आहोत. एक म्हणजे त्या संदर्भात सगळ्या कलेक्टर्स आणि कमिशनर्सला आम्ही ॲम्ब्युलन्सेस अधिग्रहित करण्याचे अधिकार दिलेले आहेत. काही ज्या ॲम्ब्युलन्स आता अधिग्रहित होतील त्या ॲम्ब्युलन्सेसला साधारणपणे जे काही भाडं द्यायचं असेल तर तोसुद्धा भाडं कमीत कमी काय द्यायचं त्यासाठीची नियमावली तयार केलेली आहे. आणि खास करून जे प्रायव्हेट ॲम्ब्युलन्सेस चालवतात त्यांच्यासाठीसुद्धा पर किलोमीटर त्या जिल्ह्यातला RTO, रोड ट्रान्सपोर्ट ऑफिसर, कलेक्टर हे जे काही त्या जिल्ह्यातले दर असतात जे प्रत्येक जिल्ह्यात व्हॅरी होतात, वेगवेगळे असतात, तर पर किलोमीटरपेक्षा अधिक रुपये घेता कामा नये. वेळेचा गैरफायदा रुग्ण आणि नातेवाईकांकडून करून घेऊन स्वतःची तुंबडी भरता कामा नये आणि माणुसकीचं खरं प्रदर्शनच या पॅन्डेमिक सिच्युएशनमध्ये झालं पाहिजे असंच शासनाला अभिप्रेत आहे. आणि त्या दृष्टिकोनातून 1 किलोमीटरला वाजवी नफा ठेवून जे काही दर आज सर्व जिल्ह्यांमध्ये आहेत त्या दरांपेक्षा जास्त जर दर घेतले तर त्या ठिकाणी त्यांचं लायसन रद्द करण्यापासून तर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यापर्यंत सर्व अधिकार एपिडेमिक डिसीज ॲक्ट, डिझास्टर मॅनेजमेंट ॲक्टच्या माध्यमातून कलेक्टर्स कमिशनरला देण्यात आलेले आहेत. आणि त्या माध्यमातून मला विश्वास आहे की खूप महत्त्वाचा नियंत्रण या ॲम्ब्युलन्सेसच्या सेवेच्या संदर्भाने येईल असं मला खात्रीपूर्वक विश्वासाने जनतेला सांगायचं आहे. आता एकच माझी अपेक्षा आहे की माध्यमांनी खूप चांगल्या पद्धतीनं याची प्रसिद्धी करून लोकांना म्हणजे इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल, मी प्रिंट मीडियालासुद्धा विनंती करेल की अगदी आपण त्यांना म्हणजे त्या जिल्ह्यातले काय दर असू शकतात पर किलोमीटरचे ते दर कलेक्टर आणि कमिशनर्सकडून घेऊन RTOची जी कमिटी केलेली आहे त्यांच्याकडून घेऊन त्याच दराने आपण ॲम्ब्युलन्सेसचा चार्ज लावला पाहिजे. कोणी जर त्यापेक्षा जास्त लावला तर त्वरित कंप्लेन करावं अशासाठी सुद्धा एक हेल्पलाईन प्रत्येक जिल्ह्यामध्ये असावी अशी सूचनासुद्धा देण्यात आलेली आहे. आणि त्या अनुषंगाने जर कुणाची तक्रार आली की त्वरित त्यावर कारवाईसुद्धा झालीच पाहिजे जेणेकरून एक जरब बसेल अशी अपेक्षा ॲम्ब्युलन्सेसच्या माध्यमातून कॅपिंग करत असताना सार्वजनिक आरोग्य खात्याचा मंत्री म्हणून मला वाटते. दुसरा एक महत्त्वाचा एकच आहे की RTO रेट ठरवणार असं तुम्ही म्हणताय, प्रत्येक जिल्ह्यासाठी वेगळे दर असतात. प्रत्येक जिल्ह्यासाठी दर वेगळे असू शकतात. म्हणजे त्या ठिकाणचा पेट्रोल प्राइसेस, डिझेल प्राइसेस या अनुषंगाने ते असतात. पण फार मोठा फरक नसणार. आपल्याला त्या कमिटीच्या माध्यमातून पर किलोमीटर काय रेट असावेत हे यालासुद्धा एक बेस असतो. त्या बेसला धरूनच कलेक्टर, RTO आणि जर महानगरपालिकेचा आयुक्त असेल तर त्या ठिकाणी आयुक्त हे बसून ते दर ठरवतील. दुसरा महत्त्वाचा निर्णय मला आज या ठिकाणी सांगायचं आहे की एक महत्त्वाची महानगरपालिकेच्या आयुक्तच्या अध्यक्षतेखाली आणि जिथे महानगरपालिका नाही तिथे कलेक्टरांच्या अध्यक्षतेखाली आपण एक कमिटी जाहीर करतो आहोत. आणि त्या कमिटीच्या माध्यमातून त्या कमिटीचं काम असं राहील की साधारणपणे अनेक या कोरोना आणि कोविडच्या परिस्थितीत वाढत असलेली संख्या लक्षात घेता जे प्रश्न समोर येत आहेत
उदाहरणादाखल जर सांगायचं म्हटलं तर जे पेशंट्स आहेत त्या पेशंट्सचे नातेवाईक, प्रत्येकाला वाटतं की आमचा ICUमधला पेशंट किंवा आमचा हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असलेल्या पेशंटला आम्हाला बोलता यावं, पाहता यावं, माहिती घेता यावी. आज त्याची कोविड हॉस्पिटल आहे म्हणून एंट्रीच नसायची. आता मात्र आम्ही सर्व हॉस्पिटल्सला निर्देश आणि आदेश देतो आहोत की प्रत्येक हॉस्पिटल्सने, कोविड हॉस्पिटलने त्या ठिकाणी पेशंटसाठी एक ठराविक जागा नेमून दिली पाहिजे नातेवाईकांसाठी, आणि ते नातेवाईकांना त्यांच्या पेशंट्सला त्या ठिकाणावरून, जर तो पेशंट ICUमध्ये नसेल, थोडाफार फिरत वगैरे असेल, ऑक्सिजनच्या ह्याच्यात असेल, तर तो त्यांना तिथून वरून बोलूसुद्धा शकला पाहिजे. म्हणजे CCTV कॅमेरे हे ICUमध्ये आणि संबंध हॉस्पिटल्समध्ये बसवण्याच्या संदर्भातले आदेश आम्ही या निमित्ताने देतो आहोत, जेणेकरून आपल्या पेशंट्सच्या नातेवाईकांना पेशंट्सला पाहता यावं, किंबहुना बोलता पण यावं, हा त्यातला महत्त्वाचा उद्देश आहे. नंबर 2 म्हणजे CCTV बसवण्याचा एक आदेश, त्याचबरोबर पेशंट्सच्या नातेवाईकांना एक ठराविक डेझिग्नेटेड जागा देऊन त्यांनासुद्धा आतमध्ये येऊन काळजीपूर्वक, मात्र सोशल डिस्टन्सिंग आणि सगळ्या गोष्टी, मास्क वगैरेचा सगळ्या गोष्टी मेंटेन करून तो करण्याचा विषय असेल. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला त्या ठिकाणी करायच्या आहेत. त्याचबरोबर दुसरा महत्त्वाचा विषय आहे की आपण हे सगळं देखरेख व्यवस्थित होतीये का नाही ते पाहण्याच्या दृष्टिकोनातून मला असं सांगायचं की तज्ज्ञ डॉक्टर्सचा समावेश असलेली एक समितीसुद्धा त्या ठिकाणी कोविड हॉस्पिटलच्या व्यवस्थापनावर देखरेख करणार. म्हणजे कलेक्टरचे असेल, कमिशनर असेल, ते त्या हॉस्पिटलमध्ये जाऊन बसून त्या संबंधित सगळ्या गोष्टींवर देखरेख करण्याचं कामसुद्धा त्या ठिकाणी ते करू शकणार आहेत. तर मला असं म्हणायचं की हे एक आहे. आणि हेल्पलाईन ही कंपल्सरी प्रत्येक नातेवाईकाला त्यांच्या पेशंटच्या संदर्भात इत्थंभूत माहिती मिळावी यासाठीची एक डेडिकेटेड हेल्पलाईनसुद्धा असलीच पाहिजे. हे सुद्धा ही कमिटी, जी कमिटी आता कमिशनरच्या अध्यक्षतेखाली आणि कलेक्टरच्या अध्यक्षतेखाली, त्याच्यामध्ये काही आमचे हेल्थचे महत्त्वाचे अधिकारी आहेत. आता समजा मुंबई असेल तर इथे सगळ्या महत्त्वाच्या हॉस्पिटल्सचे डीन्स आहेत, काही HODs आहेत. तर अशा स्वरूपाने हे GR आम्ही आता निर्गमित केलेलं आहे. मला आपल्याला सांगितलं पाहिजे की या कमिटीच्या माध्यमातून आपल्याला प्रामुख्याने व्यवस्थापन सुधारण्याच्या दृष्टिकोनातून आणि जरा लोकाभिमुख व्यवस्थापन किंवा त्या ठिकाणी पेशंट्स आणि त्यांच्या नातेवाईकांना अधिक त्यांना जी काळजीचा विषय असतो तो सुद्धा राहू नये किंवा त्यांचे अनेक प्रश्न सुटावेत, हा सुद्धा त्यामागचा हेतू आहे. हेल्पलाईन कंपल्सरी असणार आहे, CCTV कंपल्सरी असणार आहेत आणि या माध्यमातून मला वाटतं खूप मोठ्या पद्धतीचा आधार पेशंट्स आणि पेशंट्सच्या नातेवाईकांना मिळेल असं मला विश्वास आहे. त्याचबरोबर मला त्यापेक्षाही पुढे जाऊन हेही सांगायचं आहे की कोविडमध्ये मृत्यू झालेले जे लोक आहेत त्यांचं जे काही अंतिम संस्कार केले जात आहेत, तर मुंबईच्या हद्दीपर्यंत तिथेही थोडीशी आणखीन प्रॉपर व्यवस्था कशी करता येऊ शकेल ती व्यवस्था करण्याच्या संदर्भाने सुद्धा आम्ही या सगळ्या कमिटीच्या माध्यमातून काम करत आहोत. तर मला वाटतं की तिथेसुद्धा सगळ्या पेशंटच्या नातेवाईकांना ज्या काही तिथल्या अडचणी येत आहेत त्या अडचणी दुरुस्त व्हाव्यात या दृष्टिकोनातूनची सुद्धा काळजी घेतली जाईल. असे पेशंट्स आणि नातेवाईकांच्या संदर्भाने हा एक महत्त्वाचा धोरणात्मक निर्णय घेतला आहे. त्याची फाईल मी कालच रात्री सही केली. आज 1-2 तासाच्या आतमध्ये तो GR सुद्धा तुम्हाला आमच्या शासकीय वेबसाईटवर पाहायला मिळेल. सर, एकीकडे तुम्ही म्हणताय की कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती काही महापालिकांमध्ये लॉकडाऊनची परिस्थिती निर्माण झालेली आहे. काही ठिकाणी म्हटलं जाते अनलॉक करायचं, पण स्थानिक महापालिका असतील त्या लॉकडाऊन करताना येतो. त्यामुळे वाटतंय का कारण की पुन्हा एकदा महाराष्ट्रात अशा पद्धतीने लॉकडाऊनची परिस्थिती नाही, असं आहे की आपण जर पाहिलं तर मालेगाव असेल किंवा हे तुमच्या ज्या काही दाटीवाटीच्या वस्त्या आहेत ह्या सगळ्या वस्त्यांमध्ये जर आपल्याला एक प्रॉपर फ्लॅटनिंग ऑफ कर्व झालेला आहे. अनेक ठिकाणी आपण पाहतो आहोत की तिथे नंबर्स वाढत नाही आहेत. कोल्हापूर असेल, सांगली असेल, फार नंबर वाढत नाहीत, फार किरकोळ प्रमाणात वाढत आहेत.
आज आपण जगामध्ये जरी पाहिलं तरी एक पाहायला मिळेल की ठीक आहे, थोडेफार नंबर वाढत असावेत, अनलॉक केल्यामुळे हा परिणाम होतो, थोडाफार संसर्ग वाढणार कारण कॉन्टॅक्ट्स येणार, कॉन्टॅक्ट्समुळे काही ना काही ॲक्सिडेंटल्स गोष्टी होणारच. तर यामुळे थोडा संसर्ग पण वाढेल, म्हणजे संक्रमण वाढेल, स्प्रेड वाढेल, तिन्ही शब्दामध्ये मी सांगेन. परंतु आपल्याला कायमस्वरूपी इकॉनॉमिकल ॲक्टिव्हिटीज बंद करून चालणार नाहीत. त्यामुळे एक नक्कीच आहे की आपल्याला जिथे खूप संख्या वाढते आहे, जिथे लोक अनिर्बंध किंवा बेशिस्तीनं वागत आहेत आणि तिथे कंट्रोल करण्याच्या दृष्टिकोनातून स्थानिक प्रशासनाला असं वाटतं की नाही, हा एरिया किंवा हा जरा भूभाग, मोठा भाग आपल्याला पूर्ण जनता कर्फ्यू लावूनच त्या ठिकाणी दुरुस्त करता येऊ शकेल, असा काही छोटासा भाग एखाद्या सिटीतला, तो त्या ठिकाणी त्यांच्या स्थानिक पातळीवर अधिकार दिलेले आहेत आणि मला वाटतं त्या अनुषंगानेच मग ठाण्यामध्ये असेल, बीडमध्ये असेल, काही प्रमाणात काही सिटीज हे त्या लेवलला स्प्रेड कंट्रोल करण्यासाठी स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याचा अधिकार दिलेला आहे. परंतु सर्वदूर जर आपण बघितलं तर आपण जे लॉकडाऊन आपण जे थोडंफार वाढवलं आहे, म्हणजे ती आहे ती स्थिती वाढवली आहे जुलैमध्ये, परंतु वाढवली याचा अर्थ काय की ती आता आहे ती स्थिती राहणार नाही आहे. त्याच्यामध्ये टप्प्याटप्प्याने शिथिलताच दिली जाईल, त्याच्यामध्ये अधिक लॉकडाऊनची परिस्थिती वाढवण्याचा निर्णय होणार नाही. म्हणजे आता समजा आपण सलून्स, ब्युटी पार्लर्स हे उघडलेत, तर आता पुढे आणखीन काही दिवसानंतर आपल्याला व्यायामशाळा किंवा जिम्नॅशियम्स उघडावे लागतील, अन्य काही ज्या गोष्टी आपल्याला बंद केलेल्या असतील त्या उघडाव्या लागतील. पर्सेंटेज ऑफ आपले जे काही उपस्थिती आहे ऑफिसमधली, गव्हर्मेंट आणि प्रायव्हेटमधली, ती आज जर का 15%, 20% असेल तर ती आता आपल्याला आणखीन टप्प्याटप्प्याने वाढवावी लागेल. अशा स्वरूपाने आपल्याला फेज वाईज अनलॉकिंग करणं हाच खऱ्या अर्थाने जो माननीय मुख्यमंत्री महोदयांनी 2 दिवसापूर्वी जो नोटिफिकेशन इश्यू केलेली आहे तर ती आपल्याला करावी लागेल. परंतु हे सगळं करत असताना एक नक्कीच आहे की आपल्याला SMS माध्यमातूनच आपल्याला आपलं जीवनशैली जगावी लागेल. S फॉर सोशल डिस्टन्सिंग, M फॉर मास्क आणि S फॉर सॅनिटाइज्ड हँड्स किंवा सॅनिटायझर, या पद्धतीनंच आपल्याला आपलं दररोजचं दैनंदिनी जगावी लागेल किंवा पार पाडावी लागेल. मला असं म्हणायचं की कुठल्याही परिस्थितीत आपण पाश्चिमात्य देशांमध्ये जर बघितलं तर त्या ठिकाणी सुद्धा लोक स्वयंशिस्त पाळत आहेत आणि त्यामुळे तिथे नंबर्स कमी होतानीचं चित्र पाहायला मिळतं. जे काही पीक्स येऊन गेले, जे काही मोठ्या संख्येने ज्या काही घटना घडायच्या होत्या, पण आता ओपनिंग करत परफेक्ट शिस्त पाळण्याचं काम केलं जातं आहे. 1-2 मीटर डिस्टन्स ठेवणं असेल, मास्क वापरणं असेल, सॅनिटाईज हाताचे करून सातत्याने आपल्या स्वतःला पण आपण इन्फेक्ट न करता आणि दुसऱ्यांनाही इन्फेक्शन न होऊ देण्याचं काम आपल्याला करावं लागेल. ह्या गोष्टी जर पाळल्या तर मला वाटतं की सगळ्यांनी खूप शिस्तीनं पाळल्या तर आपण अनलॉकिंग करून आपला व्यापार, आपला उद्योग, आपल्या शाळा, आपल्या कॉलेजेस आणि आपला दैनंदिनी सर्व कार्यालय वगैरे आपल्याला टप्प्याटप्प्याने उघडता येतीलच. फक्त गरज आहे आपल्याला शिस्त पाळायची. आणि मला दुसरंही हे सांगायचं आहे की कुठल्याही परिस्थितीत आपला आजार लपवून चालणार नाही. जर लक्षणं दिसत असतील पटकन डॉक्टरला सांगणे हा पण तेवढाच महत्त्वाचा आहे. कारण लास्ट क्षणाला जर आपण काही अज्ञानामुळे किंवा टाळल्यामुळे जर का आपण प्रॉब्लेम झाला तर आपण संसर्गही वाढवतोय आणि आपण स्वतःच्याही जीवाला धोका निर्माण करतोय. ह्या गोष्टी मला वाटतं काळजीपूर्वक बघितल्या पाहिजे. आणि म्हणून IEC हा उद्याच्या काळातला सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे. IECच्या माध्यमातून लोकांचं प्रबोधन करणं, इन्फॉर्मेशन, एज्युकेशन, कम्युनिकेशनच्या माध्यमातून आपल्याच माध्यमाचा, इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट मीडियाचा आपण अधिकाधिक वापर करूया. मोठे होर्डिंग्ज लावूया, त्या सगळ्या ठिकाणी लोकांना प्रबोधन करूया. नवीन जे काही निर्णय घेतलेले ते सुद्धा आपण लोकांपर्यंत अत्यंत व्यवस्थितपणे जातील याची पण आपण काळजी याच निमित्ताने घेऊया. SMS मला वाटतं हाच एक महत्त्वाचा विषय पुढच्या काळात. जोपर्यंत वॅक्सिनेशन आपण करू शकणार नाही, जोपर्यंत त्याचा खरोखर आपल्याला त्याचं वॅक्सिन सापडत नाही आणि आपण स्वतःला सुरक्षित करू शकत नाही, तोपर्यंत अशाच पद्धतीनं आपल्याला
पुढची वाटचाल करावी लागणार आहे. पण आपण मिशन बिगिन अगेन सुरू केलं. एकीकडे मुख्यमंत्री मिशन बिगिन अगेनची घोषणा करताय, दुसरा टप्पा सुद्धा त्याचा जाहीर झाला. तर दुसरीकडे मोठमोठी जी शहरं आहेत, मुंबई असेल, ठाणे असेल, या ठिकाणी आणखी लॉकडाऊन कडक केलं जातोय. मुंबईत तर 2 किलोमीटर परिघाच्या बाहेर फिरायचं नाही अशा आदेश मुंबई पोलिसांनी काढले. काल 144 कलम लागू केलेला आहे. नाही, हे बरोबर आहे. मी तुम्हाला आत्ता त्याचं उत्तर दिलेलं आहे की प्रश्न असा आहे की काही भागामध्ये जर अनावश्यक गर्दी होत आहे आणि त्या निमित्ताने जर आपल्याला संख्या वाढण्याची भीती निर्माण होत असेल तर मग आपल्याला तेवढ्यापुरतं परत कंटेनमेंट करावं लागतो. आता 2 किलोमीटर वगैरेचा जो काही विषय आहे तो प्रॅक्टिकली शक्य नसतो, परंतु एक त्याच्यातला मेसेज एवढाच आहे की विनाकारण फिरू नका. एकदम नॉर्थ मुंबईचा माणूस साऊथ मुंबईमध्ये येऊन बसायचा आणि कुठलं शॉपिंग करायचा किंवा अन्य काही गोष्टी करायच्या, तर मला वाटतं की विनाकारण फिरू नये. गरजेपुरतं, कामापुरतं जरूर फिरायला हरकत नाही किंवा आपली जी काही गरज आहे तेवढ्यापुरतं जायला हरकत नाही. ते किलोमीटर 2 किलोमीटरच्या आतबाहेर असेल तर हरकत नाही. विनाकारण फिरू नये यासाठीचेच हे निर्बंध आहेत. त्यातला गर्भित अर्थ आपण लक्षात घेण्याची गरज आहे. त्याचा अगदी हे नक्कीच आहे की लोकांच्या अज्ञानामुळे किंवा माहिती नसल्यामुळे सुद्धा लोक त्याला बळी पडत आहेत आणि मग ते गाड्या सीझर होण्याचं काम किंवा जप्त होण्याचं काम त्या ठिकाणी होतं आहे. परंतु या बाबतीत सुद्धा CPINला माननीय मुख्यमंत्री आणि आपण सगळ्यांनी सांगितलं आहे की बाबा या सगळ्या गोष्टींमध्ये लोकांची जनजागृती होणं आवश्यक आहे. तोपर्यंत आपल्याला फार रॅशली याच्यामध्ये जाऊन चालणार नाही अशाही सूचना दिलेल्या आहेत. पण मुख्य त्यातला मेसेज एकच आहे की आपण विनाकारण फिरू नका, हा त्यातला मेसेज आहे. मला वाटतं तो मुख्य गर्भित अर्थ आपण लक्षात घेण्याची गरज आहे. भाजपचे नेते कमिटी आता रुग्णालयांवर स्थापित केलेली आहे, या कमिटीचं नेमकं कारण काय असणार आहे? कारण रुग्णालयामध्ये मोठ्या प्रमाणात बिलं येण्याचं खरं तर प्रमाण आपण बघितलेलं आहे. त्याचप्रमाणे एकाच PPE किटचं बिल अनेक पेशंटला लावण्यात आलेलं आहे. अशा देखील घटना घडलेल्या आहेत. तर कुठेतरी याच्यावर नियंत्रण येईल का? मला वाटतं की सगळ्या पद्धतीनं त्या कोविड हॉस्पिटलवर 100% पूर्ण नियंत्रण ठेवण्यासाठीच ह्या कमिटी आहेत. म्हणजे त्याच्यामध्ये मग बिलांवर सुद्धा नियंत्रण येईल, बेड्स देण्यावर नियंत्रण येईल, आतमध्ये औषधं व्यवस्थित, ड्रग्ज आणि ट्रीटमेंट व्यवस्थित दिली जाते का नाही त्याच्यावर नियंत्रण येईल. 100% त्या कोविड हॉस्पिटलचं प्रशासनावर नियंत्रण करण्यासाठीच ही कमिटी आहे. आणि त्यामध्ये काही आम्ही स्पेशल ऑर्डर्स दिलेल्या आहेत की बऱ्याचदा पेशंट्सच्या नातेवाईकांना पेशंट्सला भेटू दिलं जात नाही. अशा स्वरूपाने सुद्धा आपण त्या ठिकाणी मला वाटतं काम करण्याची गरज आहे. कारण बऱ्याचदा म्हणजे माझ्याकडे असे फोन्स येतात काही की आमची आई ॲडमिट आहे साहेब, तिला मला बघितल्याशिवाय तिला बरं वाटणार नाही किंवा तिला काळजी वाटते, तर मला किमान माझा आवाज ऐकू द्या, मला बघू द्या. आणि अशा वेळेस अवघड होऊन जातं की तिला PPE किट घालून आतमध्ये जाऊ द्यायचं का. त्यापेक्षा तिला जर आपण तिची आई किंवा तिचे वडील आपल्याला जर खालून CCTVतून सुद्धा दाखवू शकलो, सांगू शकलो किंवा त्यांचा संपर्क करू शकलो तरीसुद्धा बराचसा आधार त्यामध्ये मिळू शकेल. या दृष्टिकोनातून एक पॅरेंट्स म्हणजे त्यांचे जे नातेवाईक आणि पेशंट्स यांचा जो एक दुवा साधण्याचं कामसुद्धा या CCTVच्या माध्यमातून आणि त्यांना परवानगी त्या ठिकाणी दिल्याच्या माध्यमातून मला वाटतं साध्य होऊ शकतं. नवीन केसेस हां ठीक आहे. मला वाटतं कुठेही जेलच्या केसेस असो किंवा अन्य कुठल्याही केसेस असो, ह्याला एकच विषय असतो की जर केसेस आल्या तर त्या ठिकाणी पटकन त्यांचा जो संपर्क झालेला असेल त्या सगळ्यांना पटकन कॉन्टॅक्ट ट्रेसिंगमध्ये ट्रेस करणे आणि त्यांना एकतर म्हणजे आता जेलसारख्या ठिकाणी आपल्याला होम क्वारंटाईन नाही करता येत, पण त्यांना अलगीकरण कक्षामध्ये ठेवणे. मी एक नक्की सांगेल, सर्व दूर मी आत्तासुद्धा भिवंडीला आणि बदलापूर आणि त्या ठिकाणी काही 2-3 नगरपालिकेला चाललेलो आहे, अंबरनाथला वगैरे. सगळीकडे एक मला जरा अजून एक महत्त्वाचा विषय सांगायचा वाटतो आणि सगळीकडे मी ते सांगत आलो, सोलापूरला सांगत आलो की सर्व्हिलन्स हा सगळ्यात महत्त्वाचा विषय, कॉन्टॅक्ट ट्रेसिंग, आणि त्याच्यानंतर इन्स्टिट्यूशनल क्वारंटीन करणं हा फार महत्त्वाचा विषय. म्हणजे संस्थात्मक अलगीकरण करणं हा सगळ्यात महत्त्वाचा विषय. हा टाळला जातो आहे बऱ्याच ठिकाणी किंवा हे जरा कटाक्षाने केलं जात नाही आणि त्यामुळे सुद्धा थोडा संख्या वाढण्याचं प्रमाण त्या ठिकाणी येत आहे. मला वाटतं की इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन जर केलं तर सोशल डिस्टन्सिंग आपल्या डोळ्यासमोर त्या ठिकाणी करता येऊ शकतं आणि आपल्याला या सगळ्या कोरोनावर कंटेन करण्यासाठी म्हणजे कंट्रोल करण्यासाठी प्रभावी उपाय आहे.
म्हणून इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन करणं, सर्व्हिलन्स 1:10, 1:15पर्यंत सर्व्हिलन्स करणं हे फार महत्त्वाचे विषय आहेत. त्याचबरोबर मी आणखीन महत्त्वाचं एक सांगेल की रेमडेसिवीर आणि फ्लॅव्हिपिरावीर हे दोन्ही ड्रग्ज सिप्ला आणि हिट्रोनी आता निर्माण करत असल्यामुळे आपण हे सगळे ड्रग्ज गव्हर्मेंट परचेस करून प्रत्येक जिल्ह्यामध्ये ते उद्या परवापासून जायला सुरुवात होईल. त्या दृष्टिकोनातून फक्त श्रीमंत आणि VIP पेशंट पुरतंच सीमित न राहता आमच्या गोरगरीब लोकांना सुद्धा रेमडेसिवीर आणि फ्लॅव्हिपिरावीर मिळण्याच्या दृष्टिकोनातूनची व्यवस्था आम्ही करतो आहोत. आणि प्लाझ्मा थेरपीवर आम्ही ट्रीटमेंट प्रोटोकॉलमध्ये खूप मोठा भर देतो आहोत. प्लाझ्मा थेरपी 10 पेशंटला केली, त्यातले 9 पेशंटला खूप चांगला उपचार त्याच्यामध्ये झाला आणि ते दुरुस्त झाले. त्यामुळं 10मध्ये 9 जर दुरुस्त होऊ शकतात तर प्लाझ्मा थेरपीची व्याप्ती वाढवली पाहिजे, हा त्यातला महत्त्वाचा उद्देश लक्षात घेऊन आम्ही आता प्लाझ्मा थेरपी जिथे सरकारचे स्वतःचे हॉस्पिटल्स आहेत, मेडिकल कॉलेजेसचे जे गव्हर्मेंट हॉस्पिटल्स आहेत, त्या ठिकाणी आम्ही प्लाझ्मा थेरपी करतो आहोत. आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये आम्ही प्लाझ्मा कलेक्शन सेंटरसुद्धा त्या ठिकाणी ठेवत आहोत. त्यामुळे प्लाझ्मा जो संकलित केला जाईल किंवा तो पाठवण्याची व्यवस्था करून आपण त्या ठिकाणी हे करतो आहोत. म्हणून आज पुन्हा माध्यमांना मी विनंती करेन की प्लाझ्मा थेरपीसाठी आपण जे लोक आज 93,000 रुग्ण बरे झालेले आहेत, मला पुन्हा आपल्या सर्व माध्यमांना एक सांगायचं की 1.5 लाख एकूण रुग्ण झालेत असं संख्या सांगण्यापेक्षा 93,000 बरे झालेत आणि 60-65 हजार आता आपले रुग्ण आहेत. त्यातले सुद्धा प्रत्यक्ष बेडवर त्यापेक्षाही कमी आहेत. बरेचसे होम क्वारंटाईनसुद्धा आहेत. त्यामुळे बरी होणाऱ्यांची संख्या जरूर सांगावी, जेणेकरून जनतेच्या मनातली भीती दूर होईल आणि त्यांच्यामध्ये एक अनलॉक केल्याच्या कारणाने एक आत्मविश्वास निर्माण होईल. त्यामुळे पुन्हा मला सांगायचं आहे की 99 वर्षाची व्यक्तीसुद्धा बरी होते, 93-94 वर्षाच्या आजीबाईसुद्धा बऱ्या होतात, लहान मुलंसुद्धा बरे होतात. आणि म्हणून आपण कोरोनाला घाबरून चालणार नाही, परंतु याचा अर्थ बेफिक्रीने कसंही वागून चालणार नाही, कारण कोरोनानी बळीसुद्धा बरेचसे घेतलेले आहेत. असं नाही की आपल्याला कसंही वागून चालेल, परंतु कोरोना दुरुस्त होतो हा एक महत्त्वाचा पॉझिटिव्ह एक संकेत मला वाटतं आपण सगळ्यांनी घेतला पाहिजे आणि त्या माध्यमातून आपण लक्षात घेण्याची आवश्यकता आहे. दोन मुद्दे असे आहेत की ज्याच्यावर आक्षेप घेतला जातो, वेगवेगळ्या पक्षांकडून देखील घेतला जातो की 1,20,000 पेशंटला सरकारच्या मार्फत मदत मिळालेली आहे तो, आणि दुसरा की 24 तासात रिपोर्ट मिळेल. या दोन्ही गोष्टींवर कोणती कारवाई? मी या बाबतीत खरोखर सविस्तर सांगेन. माझं असं म्हणणं आहे की ट्रीटमेंटच्या बाबतीत आज आपण काय काय करतो आहोत. आपण साधारणपणे कोविडच्या ट्रीटमेंटच्या बाबतीत मी अगोदर असं सांगेन की प्रत्येक जिल्ह्यामध्ये डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल्स आहेत. मग डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल्समध्ये आपण जे सरकारी दवाखाने आहेत तिथे तर आपण 0 रुपये चार्ज करतो. ज्या ठिकाणी खाजगी दवाखाने असतील आणि ट्रस्टचे हॉस्पिटल्स असतील त्या ठिकाणी आपण जे हे हॉस्पिटल्ससुद्धा जे महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेमध्ये असतील त्या ठिकाणी कॅशलेस सेवा दिली जाते, म्हणजे 0 रुपयेच घेतले पाहिजेत. आता यामध्ये आपला जो काही युनायटेड इन्शुरन्स कंपनी, या ठिकाणी आपण युनायटेड इन्शुरन्स कंपनीच्या माध्यमातून आपण ज्यावेळी करार केलेला आहे तर 1,000 हॉस्पिटल्स आहेत. हे सगळे 1,000 हॉस्पिटल्स कशा स्वरूपाचे आहेत? हे सगळे 50 बेडेड आणि त्यापेक्षा वरचेच आहेत. 100, 400, 300, 500 असे बेडेड हॉस्पिटल्स आहेत, मोठे हॉस्पिटल्स आहेत. त्यामुळे या हॉस्पिटल्समध्ये 977 उपचाराच्या सेवा मोफत दिल्या जातात. त्यामध्ये कुठलीही 1 रुपया चार्ज करण्याचं कारण नाही. तर आता हेच हॉस्पिटल जर कोविड हॉस्पिटल असतील तर याचा अर्थ कोविडला सुद्धा पूर्णतः मोफत सेवा दिली पाहिजे असंच अभिप्रेत आहे. मी यामध्ये म्हणजे सांगण्याचा हेतू असा आहे की जे काही 1000 हॉस्पिटल्स आहेत तिथे सगळीच सेवा मोफत आहे 977च्या माध्यमातून. हां, तिथे जर तुम्ही नुसतेच येऊन
काय म्हणायचं, एखादं CCC हॉस्पिटल आहे की जिथे फक्त एसिम्प्टोमॅटिक पेशंट आहे, नुसतं येऊन बेडवर थांबणारे आणि जाणारे. तर मला वाटतं बेडवर थांबून जाणं हा काही इन्शुरन्सच्या एखाद्या 977मध्ये आराम करणे आणि जाणे यासाठीची कुठलीही व्यवस्था नक्कीच नाही. त्यामुळे त्यावेळेस त्या बेडची जी काही 2,000-4,000 रुपये रोज असेल तर तो द्यावे लागेल असा त्यातला हेतू आहे. पण मला एक सांगायचं आहे की जे उपचाराचे 977 उपचार आहेत, जे सर्व हॉस्पिटल्समध्ये डिस्प्ले केलेले आहेत, मीडियामध्ये तुमच्या पूर्ण वेबसाईट्समध्ये सांगितलेले आहेत, त्या सगळ्या, आता मला एक सांगायचं आहे की समजा कोमॉर्बिड आणि कोरोना झालेला ग्रस्त. कोमॉर्बिड म्हणजे काय की त्याला आपल्याला डायबिटीज असेल, ब्लड प्रेशर असेल, किंवा त्याला हार्टचे आजार आहे, त्याला किडनीचा आजार आहे. तर ह्या हार्ट आणि किडनीच्या आजारासाठी, किंवा त्याला दम लागतो आणि ARDS झालेला आहे, म्हणजे ॲक्यूट रेस्पिरेटरी डिस्ट्रेस सिंड्रोम म्हणतो आपण. ARDS झाला म्हणजे त्याला लंग्सचा प्रॉब्लेम आहे. तर त्या लंग्सच्या प्रॉब्लेम्सला दुरुस्त करण्यासाठी लागणारं व्हेंटिलेटर वगैरे सगळ्यांचं पूर्ण बिल जे आहे, जे येईल ते पूर्ण मोफत राहील, कारण ते इन्शुरन्स कंपनी पे करेल. त्याला रुग्णांना देण्याची आवश्यकता नाही. अशा म्हणजे कोमॉर्बिड असलेले जे काही कोविड पेशंट्स आहेत त्यांनासुद्धा आपल्याला कॅशलेस सेवा देता येते त्यांच्या कोमॉर्बिडिटीच्या उपचारासाठी. आता एक नक्कीच आहे की कोरोनाचे जे एसिम्प्टोमॅटिक पेशंट आहेत त्यांना काही त्रास नसतोच. त्यांना फक्त आपण हेल्दी फूड देतो, जेवण देतो पौष्टिक, आणि त्यांना व्हिटॅमिन Cच्या गोळ्या देतो की जेणेकरून त्यांची इम्युनिटी वाढावी, किंवा त्यांना हायड्रॉक्सिक्लोरोक्विन देतो की जेणेकरून त्यांना त्यांच्या प्रतिकारशक्ती वाढावी. ह्या सगळ्या गोष्टी आहेत. तर या गोष्टी ती 2 रुपयाला गोळी असते. मला सांगायचा मुद्दा एवढाच आहे की अशा ह्या गोष्टीचं कुठंही बाऊ करून चालणार नाही. कोविड हॉस्पिटल जे प्रायव्हेट आहेत आणि आमच्या महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेमध्ये समाविष्ट नाहीत, ट्रस्ट हॉस्पिटल जे आमच्या योजनेमध्ये समाविष्ट नाहीत, असे जे काही हॉस्पिटल्स ज्या ज्या शहरांमध्ये असू शकतील की जिथे कोविडचे पेशंट्स आहेत, त्या ठिकाणी सुद्धा आम्ही अवाच्या सवा जे रेट्स लावले जात असायचे त्याच्यावर आम्ही कॅपिंग केलेली आहे. आणि ती कॅपिंगचा अर्थ, जर साधारणपणे एक ऑर्डिनरी बेड असेल तर त्याला अमुक 4,000 रुपये, ICU बेड असेल तर त्याला 7,000-7,500 रुपये, या स्वरूपाने आम्ही त्या ठिकाणी कॅपिंग केलेली आहे. नाहीतर हेच जे 4,000 रुपये त्याच्याऐवजी ते लोक 50,000ही घ्यायचे, 1 लाखही घ्यायचे. आणि हे बिल्स आहेत माझ्याजवळ की 25 लाख, 50 लाख, 30 लाख, 20 लाख, 15 लाख, 10 लाख असे बिल्स सुरुवातीला देत असलेल्याचं चित्र होतं. त्यामुळे हे कॅपिंग केलेले आहेत. हे ट्रस्ट हॉस्पिटल आणि प्रायव्हेट हॉस्पिटल आहेत जे महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेमध्ये येत नाहीत. ते त्या ठिकाणी कॅपिंग पद्धतीनेच बिलं दिले पाहिजेत असं आमचं म्हणणं आहे. आणि त्यावर नियंत्रण राहावं म्हणून प्रत्येक मोठ्या हॉस्पिटलला कॉर्पोरेशनकडून डेझिग्नेटेड ऑफिसर नेमलेला आहे. तो ऑफिसर 2 गोष्टी बघतो की 80% बेड्स आम्हाला प्रायव्हेट आणि ट्रस्ट हॉस्पिटलचे मिळालेत का नाही, आणि त्याचबरोबर जे कोविडचे पेशंट्स आहेत त्यांना कुठल्याही परिस्थितीत कॅपिंग पद्धतीनंच बिल आकारलेलं आहे का नाही, का त्यांनी अवाच्या सवा कुठलं जास्तीचं बिल आकारलं आहे. सगळ्या दृष्टिकोनात, म्हणजे अगदी PPE किटसुद्धा किती रुपयात तू घेतलीस रे बाबा, 300 रुपयात घेतली तर तुला 10% प्रॉफिट अलाउड आहे, म्हणजे 30 रुपये त्याच्यावरचा प्रॉफिट अलाउड आहे, म्हणजे 330 रुपयेच त्यांनी PPE किटचे चार्ज केला पाहिजे. हा सुद्धा म्हणजे इतकं बारकाईने सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. जरूर रेमडेसिवीर आणि फ्लॅविपिरावीर हे जे काही आता अँटीव्हायरल ड्रग्ज आहेत हे त्यामध्ये नाहीत, म्हणजे तुमच्या इन्शुरन्सच्या स्कीम्समध्ये नाहीत, कारण हे आत्ता आलेला खऱ्या अर्थाने आजार आहे. आणि त्या दृष्टिकोनातून जर असे काही गोष्टी लागल्या तर त्याचे पण आता आम्ही गव्हर्नमेंटनी त्याचे प्राइजेस एवढे कमी केलेले आहेत की मला वाटतं की शक्यतो तर सगळं गव्हर्नमेंट ह्या अँटीव्हायरल ड्रग्सचा खर्च सगळा गव्हर्नमेंट उचलणारच आहे, त्यात काही विषयच नाही. पण जिथे प्रायव्हेट आणि ट्रस्टचे हॉस्पिटल तिथे अगदी बेअर मिनिमम रक्कम घेऊनच त्या ठिकाणी दिले जाते. मला एवढंच सांगायचं आहे की जो काही आम्ही आकडा सांगतो आहोत तो आकडा मला महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचे CEO डॉक्टर सुधाकर शिंदे यांनी पूर्ण अभ्यासाअंती दिलेला आकडा आहे. त्या आकड्याच्या बाबतीतलं सविस्तर स्पष्टीकरण आणि डिटेलिंग घेऊन मी पुन्हा माध्यमांना या बाबतीतला 1.25 लाख 1.5 लाख जो काही मी सांगितलं आहे त्या सगळ्या बाबतीतलं स्पष्टीकरणसुद्धा माध्यमांना मी जरूर डॉक्टर सुधाकर शिंदेंकडून घेऊन आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करेल.
परंतु हेतू एकच आहे की देशामध्ये आपलं एकमेव राज्य आहे की ज्याच्यामध्ये महात्मा ज्योतिबा फुलेंनी पूर्ण 11.5 कोटी लोकांना कव्हर दिलेलं आहे. त्यामुळं कोणीही आता 1000 हॉस्पिटल्समध्ये जर का ट्रीटमेंट घ्यायची असेल तर ₹1 या 977 आजारांसाठी किंवा उपचारांसाठी किंवा पॅकेजेससाठी देण्याची गरज नाही. हे मी जबाबदारीने या ठिकाणी आपल्या सर्वांना सांगतो आहे. त्याचबरोबर कॅपिंग करण्याचं पहिलं राज्य आपलंच आहे. 80% बेड्स ताब्यात घेण्याचं आणि जनतेला दिलासा देण्याचं आपलंच राज्य आहे. ॲम्ब्युलन्सेसच्या बाबतीत कॅपिंग करण्याचं आपलंच राज्य आहे. टेस्टिंगच्या बाबतीत मी पुन्हा एकदा जबाबदारीने सांगेल की टेस्टिंग्समध्ये अगोदर मी 2 स्लॅब केले होते, ₹2200 आणि ₹2800. पुन्हा मी टेस्टिंगच्या सगळ्या लॅब्सला बोलवून घेतलं आणि त्यांना सांगितलं की तुम्ही लोक ज्यावेळी पेशंट तुमच्याकडे येतो, तुमच्या टेस्टिंग लॅबॉरेटरीमध्ये येतो, त्यावेळी तो त्याच्या खर्चाने येतो. तुम्हाला दिवसभरात जे काही तुम्ही टेस्टिंग करत असता तर तुमचं जे PPE वापरता तो काही प्रत्येक पेशंटसाठी वापरत नाही, त्यामुळे तुम्ही त्याचेही चार्ज लावण्याची गरज नाही. फक्त VTM ₹200 जो असतो तो चार्ज तुम्ही लावू शकता. त्या अनुषंगाने 2200 अधिक 300 असा आम्ही ₹2500 एक थर्ड स्लॅबसुद्धा त्याचासुद्धा GR आज निर्गमित केला जाईल. म्हणजे जर तुम्हाला हॉस्पिटलमधून स्वॅब घेऊन VTM म्हणजे तो जो काय आहे तो तुमचा स्वॅब घेऊन जाऊन लॅबॉरेटरीमध्ये टेस्टिंग करून रिपोर्ट द्यायचा आहे त्याला ₹2200. जर एखादा रुग्णाला स्वतः जाऊन त्याची टेस्टिंग लॅबमध्ये करायची त्याला ₹2500. आणि जर घरी जाऊन सर्व्हिस द्यायची असेल तर मात्र ट्रान्सपोर्टेशन PPEचा सगळा खर्च वाढतो म्हणून त्याला ₹2800. असं स्लॅब वाईज बारकाईने त्याचा कॉस्ट ब्रेकअप करून जनतेच्या हितासाठी अधिक टेस्टिंग वाढावी या हेतूनं घेतलेला हा निर्णयातला आपलं राज्य हे एकमेव राज्य आहे, पहिलं राज्य आहे. आणि त्यानंतर मला दिल्लीच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा पर्सनल फोन आला होता की त्यांनी मला सांगितलं आपल्या टेस्टिंग लॅबचा GR आम्हाला द्या, आम्ही जसंच्या तसं कॉपी करणार आहोत. 80-20चाही GR त्यांनी आपला घेतला आणि नंतर कॉपी केली. त्यामुळे आपलं मी सुरुवात जशी सांगितली की आपलं राज्याचं महाविकास आघाडीचं सार्वजनिक आरोग्य विभागाचं धोरण माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि आम्ही सगळेजण मिळून हे कुठल्याही परिस्थितीत हे रुग्ण केंद्रितच धोरण आहे. त्यांचं हित जपणं यापेक्षा दुसरा विषय बिलकुल नाही. संख्या वाढतीये याबद्दल दुमत नाही, परंतु ICMR आणि केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेप्रमाणेच आपण काम करतो आहोत. आपण मोठ्या पद्धतीनं सर्व्हिलन्स करावं, ट्रेसिंग करावं, टेस्टिंग करावं यासाठीची सगळ्या सूचना दिलेल्या आहेत. 2 दिवसापूर्वीच आमची VC झालेली आहे. त्यामध्ये सुद्धा न घाबरता नंबर्सला न घाबरून चालणार नाही. आमचा फोकस आहे तो मृत्यू होऊ नये. त्यामुळं कोमॉर्बिड लोकांना अलगीकरण कक्षामध्ये ठेवून त्यांची विशेष काळजी जर घेतली तर मृत्यू दर कमी येईल. त्यांना प्रॉपर मार्गदर्शन जर टास्क फोर्सनी केलं तर मृत्यू दर कमी येईल. आणि त्यांना जर अँटीव्हायरल ड्रग्ज आणि लागणारं साहित्य सामुग्री खास करून ऑक्सिजन्स वगैरे वगैरेची जी व्यवस्था आहे ती व्यवस्थित केली तर मृत्यूदर कमी येईल. आणि म्हणून मृत्यूदर कमी करण्यासाठीची पूर्ण प्लॅनिंग, पूर्ण नियोजन आणि त्यासाठीचं ॲग्रेसिव्ह आमचं काम हे निश्चित प्रकारे आमचं पुढच्या टप्प्यातलं मुख्य ध्येय राहील. मला वाटतं नंबर्सला जनतेने घाबरू नये, परंतु आपण सुरक्षित आणि शिक्षित राहूनच बाहेर पडावं असं माझं या निमित्ताने सांगणं आहे. सर, भाजपचे नेते जे आहेत चंद्रकांत दादा पाटील ते म्हणतात, तुम्ही म्हणतात की महाविकास आघाडी म्हणून एकत्र काम करतायत, पण मुख्यमंत्री फेल होतील यासाठी कुठेतरी काँग्रेस राष्ट्रवादी प्रयत्न करताना दिसतंय या कोरोनाच्या काळात. मला राजकारणावर काहीही बोलायचं नाही आहे, कारण हा राजकारण करण्याचाही विषय नाही आणि राजकारणासाठी हा विषय पण नाही, राजकारणासाठी हा वेळ पण नाही. त्यामुळे मला वाटतं की कोरोना या विषयावर तरी कोणीही राजकारण करू नये. जरूर विपक्ष जे आहेत त्यांचं काम असतं लोकहिताच्या बाबतीत लक्ष देणं. जर काही त्यांच्या मौलिक सूचना असतील तर त्या सूचना नेहमीच स्वागतार्ह आहेत, परंतु त्यासाठी राजकारण नको. प्रॉपर सूचना द्याव्यात. पटत असेल तर निश्चित प्रकारे त्या सूचनेची अंमल करण्याची राज्य शासनाची नेहमीच तयारी राहील. कारण विपक्षमध्ये सुद्धा खूप चांगली लोक, अभ्यासू लोक आहेत, चांगलं काम करणारे लोक आहेत, चांगला हेतू ठेवणारे सुद्धा लोक आहेत. त्यामुळे त्यांनी प्रामाणिकपणे राजकारणाचा हेतू न मनात घेता व्यवस्थित सूचना कराव्यात. त्या सूचनाचं अंमल करणं
आम्ही आमचं कर्तव्य आणि जबाबदारीचा भाग समजू. सर इन्फेक्शन ऑब्झर्वेशन पिरियड जो आता 14 दिवसांचा आहे तो 28 दिवस करण्यासंदर्भात काय टास्क फोर्सने सुचवलं आहे का? कारण संजय ओक यांना कोरोना झाल्यानंतर टास्क फोर्सने हा पिरियड वाढवावा अशी सूचना केली आहे असं वाटतं. नाही, ICMRने ज्या काही गोष्टी सांगितलेल्या आहेत त्यामध्ये कुठेही इन्क्युबेशन पिरियड हा 14 दिवसापेक्षा जास्तीचा असण्याचं काही कारण नाही असंच सांगितलेलं आहे. उलट आम्ही आता जे कंटेनमेंट झोन आहे, कंटेनमेंट झोन हा एकही रुग्ण त्या कंटेनमेंट झोनमधून जर 28 दिवस आला नाही तर मग आम्ही तो कंटेनमेंट झोन उठवत असू. म्हणजे त्याच्या जे काही पत्रे लावलेले आहेत, त्याच्या ज्या बल्ल्या लावलेल्या आहेत, तिथं जे नो इन नो आऊट असा जो काही प्रकार प्रत्येक कंटेनमेंट झोनमध्ये असायचा तो आता 28 दिवसाच्या ऐवजी तो 14 दिवसावर आणण्याचं काम केंद्र शासनाच्या सूचनेवरून झालं आहे आणि तशा सूचना खाली पण देण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे 14 दिवसात जर का नवीन पेशंट त्या कंटेनमेंट झोनमधून नाही निघाला तर मात्र आपण तो कंटेनमेंट झोन उठवायला हरकत नाही. असं कंटेनमेंट झोनच्या हद्दीपर्यंत झालं की ज्याच्यामुळे पोलीस यंत्रणेवरचा ताण कमी होईल. कारण त्या ठिकाणी कंटेनमेंट झोनमध्ये पूर्ण पोलीस यंत्रणा दक्ष राहावी लागते आणि तिथे थांबावं लागतं. त्यामुळे ती संख्या निश्चित प्रकारे अनेक कंटेनमेंट झोनची कमी होण्याच्या मध्ये मदत होऊ शकणार आहे. प्राइवेट व्हीकल्स एंड प्राइवेट एम्बुलेंसेस एक्वायर करने के लिए फैसला है पॉसिबिलिटी स्टेट का, क्या इसके पीछे मंशा और कैसे आप इफेक्टिवली लागू करेंगे? हाँ, अभी एम्बुलेंसेस के हद तक एक बहुत अहम निर्णय हुआ है. वो निर्णय ऐसा है कि जैसा मुंबई हो, पूना और सभी मेट्रो शहरों में एम्बुलेंसेस की संख्या आज जितनी चाहिए उतनी हमें कम पड़ रही है. क्योंकि 108 की जो सर्विस है वो ज़रूर हमने पूरे महाराष्ट्र में हम ले रहे हैं, लेकिन सिर्फ 108 से काम नहीं बनेगा. इसलिए प्राइवेट एम्बुलेंसेस बहुत ज़्यादा चार्ज लेके लोगों को लूट करने का काम कर रहे थे. ये हमारे को बहुत कंप्लेन आने की वजह से हमने एक प्रॉपर नोटिफिकेशन इशू किया है कि जिसके तहत हर डिस्ट्रिक्ट में डिस्ट्रिक्ट कलेक्टर या कॉरपोरेशन एरिया में कमिश्नर वो ये कमेटी के अध्यक्ष रहेंगे और उन्होंने RTO के मदद से, रोड ट्रांसपोर्ट ऑफिसर के मदद से जो भी वहाँ के रजिस्टर्ड एम्बुलेंसेस की लिस्ट है उसमें से जो भी बेस्ट एम्बुलेंसेस कंडीशन में है वे एम्बुलेंसेस उन्होंने रिक्विजिशन करना है और उसका एक कम से कम रेट में भाड़ा तय करना है. और जो लोग प्राइवेट एम्बुलेंसेस चलाना चाहते हैं उन्होंने उनके दिल में आए ऐसे चार्जेस लेने का कोई वजह नहीं है. उसमें भी एक कैपिंग लगाई गई है कि जिसमें पर किलोमीटर क्या रेट उन्होंने लेना चाहिए उसके ऊपर एक निर्बंध लाया गया है और वो RTO कलेक्टर कमिश्नर बैठ के वो रेट तय करेंगे. और मुझे लगता है कि पर किलोमीटर का जो रेट स्टैंडर्ड रेट रहता है उसके अलावा उन्होंने ज़्यादा रेट नहीं लेना है, जिससे कि आम आदमी को कभी भी इमरजेंसी से एम्बुलेंस अगर लगती है तो ये एम्बुलेंस की सुविधा उनको रास्त दामों में मिले. यही उसका मुख्य मकसद है. सर, रेमडेसिविर और फ्लोरिपेराविर की अवेलेबिलिटी को लेकर और प्राइसिंग को लेकर किस तरह की तैयारी है स्वास्थ्य विभाग महाराष्ट्र की? रेमडेसिविर, फ्लेविपिराविर, टॉसिलोजुमाब ये सभी जो ड्रग्स और इंजेक्शंस है इसके दो मकसद है. एक, रेमडेसिविर और फ्लेविपिराविर ये एंटीवायरल है, बॉडी का वायरल लोड कम करने के लिए वो मदद करती है. आज तक ये बांग्लादेश और बाहर से ही आती थी, लेकिन अभी हिट्रो और सिप्ला को परमिशन ड्रग अथॉरिटी ऑफ इंडिया ने एक देने के वजह से ये लोग मैन्युफैक्चरिंग करके बहुत ही कम दामों में गवर्नमेंट को देने की व्यवस्था वो कर रहे हैं. वो अभी हर डिस्ट्रिक्ट को गवर्नमेंट के स्वास्थ्य मंत्रालय से हम खरीदी करके गवर्नमेंट के हर डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल्स में वो हम रखेंगे, जिससे कि सिर्फ VIPs और अमीर लोगों के लिए ही ये ड्रग्स अवेलेबल न हो, बल्कि सभी गरीब लोगों के लिए भी अगर ज़रूरत पड़ने पर ये ड्रग अवेलेबल हो, ऐसी व्यवस्था हम इसके माध्यम से कर रहे हैं. और मुझे लगता है कि काफ़ी हद तक इससे राहत पहुंचेगी, ऐसा मुझे पूरा उम्मीद है. एक दूसरी
बहुत ही अहम निर्णय सुप्रीम कोर्ट के आदेश के माध्यम से गवर्नमेंट ऑफ महाराष्ट्र ने लिया है। जैसा कि हर कोई रिलेटिव को अपने पेशेंट को देखना चाहते हैं, उसके हाल हवाल पूछना चाहते हैं, तो ऐसे वक्त कोविड हॉस्पिटल्स में एंट्री ही नहीं दी जा सकती थी। तो उसके लिए एक स्पेसिफिक डेजिग्नेटेड प्लेस रखी जाए, वहाँ पर जो कोविड में आइसोलेटेड वार्ड में जो भी पेशेंट्स हैं उनको देखने के लिए वहाँ पर रिलेटिव्स को सुविधा की जाए। सीसीटीवी इसके लिए हर वार्ड में लगाए जाए और उसके तहत रिलेटिव अपने अपने पेशेंट को देख सके। ये एक उसके लिए एक एक्सप्रेस ऑर्डर नोटिफिकेशन हमने निकाला है। हमने कलेक्टर और कमिश्नर्स के अध्यक्षता में एक कमेटी गठित की है और वो कमेटी में स्वास्थ्य विभाग के सभी डीन्स और एचओडीज रहेंगे। उनका मुख्य काम ये रहेगा कि कोविड हॉस्पिटल पे नियंत्रण रखा जाए। नियंत्रण का मतलब है पूरा उनका ड्रग ट्रीटमेंट हो, उनके स्वच्छता का काम हो, वहाँ के जो भी ट्रीटमेंट प्रोटोकॉल प्रॉपरली फॉलो किया जाता है क्या नहीं, ये सभी देखने के लिए ये जो कमेटी है मुझे लगता है बहुत अच्छा असर करेगी। इतना ही नहीं तो जो डेड बॉडीज़ अलग अलग सिमेट्री में या बरियल ग्राउंड में यहाँ पर जाती है, वहाँ पर की भी व्यवस्था ठीक ठाक हो और रिलेटिव्स को उसमें कोई भी तकलीफ़ न हो, यही ख़ास तौर पर उसमें देखा जाता है, ऐसा मैं यहाँ पर कहना चाहता हूँ। सर, लॉकडाउन को लेकर असमंजस है, लॉकडाउन में तो बढ़ाया जा रहा है, उसकी रिस्ट्रिक्शंस चेंज की जा रही है, मुझमें 2 किलोमीटर रिस्ट्रिक्शन। तो इस तरह की असमानता बार बार देखने में क्यों आ रही है, जबकि हम भी कह चुके हैं कि हम मिशन बिगिन अगेन के सेकंड फेज में हैं। मिशन बिगिन अगेन यही हमारा मकसद है, क्योंकि टोटल लॉकडाउन में रखना ये माननीय मुख्यमंत्री जी का भी मकसद नहीं है। यहाँ पर ख़ास तौर पर जो लॉकडाउन 1 जुलाई से लेके 31 जुलाई को हम ऐसा कहते हैं कि हमने स्थिति सेम रखी है। लॉकडाउन बढ़ाया है ऐसा नहीं कहेंगे, स्थिति सेम रखी है, लेकिन रोज़ाना स्थिति को देखते हुए हम फेज़ वाइज अनलॉकिंग करने का काम ही करेंगे। यानी फेज़ वाइज हम उसको और ढील देने का काम ही करेंगे, ऐसा ही ये नोटिफिकेशन में लिखा है। जैसा कि 1 जुलाई के पहले सलून्स, ब्यूटी पार्लर्स ये ओपन नहीं थे, अभी ये ओपन किए गए हैं। अभी आने वाले दिनों में कुछ हम तुम्हारे जिम्नेशियम हो या रेस्टोरेंट्स हो, कुछ 50% 40% पे अलाउ करने का भी सोच रहे। बिजनेस ऑफिसेस में भी थोड़ी ज़्यादा प्रतिशत लोगों की उपस्थिति रहना चाहिए, ये इसके बारे में भी सोच रहे हैं। तो ये जो मैं ये कह रहा हूँ, ये दिस इज़ फेज वाइज अनलॉकिंग। तो मिशन बिगिन अगेंस का मतलब ही ये है कि एकदम अपन आज अगर हम देखेंगे तो पहले 3,500 3,500 जो केसेस थे, अभी 5,000 के नज़दीक केसेस रोज़ दिखाई दे रहे हैं। महाराष्ट्र में कोई छिपाने वाला कोई काम नहीं है, बहुत पारदर्शक यानी ट्रांसपेरेंट हम काम करना चाहते हैं। ICMR के जो भी डायरेक्शंस है, ट्रेसिंग करना, टेस्टिंग करना, ट्रीटमेंट करना, ये 3T प्रिंसिपल से हम काम करते आए हैं। 3T प्रिंसिपल के माध्यम से हम बड़े पैमाने पे ट्रेसिंग कर रहे हैं। 1:10 हमारा ट्रेसिंग का जो हमारे को जो बोला गया है उस हिसाब से हम ट्रेसिंग कर रहे हैं। टेस्टिंग में भी अभी हम नए जो भी तरीके बोले गए हैं कि जैसा कि कंटेनमेंट जोन में एंटीजन टेस्टिंग की जाए, क्योंकि एंटीजन टेस्टिंग में जो जिसको हम क्या बोलेंगे पॉजिटिव अगर कोई एंटीजन टेस्टिंग का आता है तो वो 100% उसको सही माना जाता है, क्योंकि उसका जो सेंसिटिविटी है वो 100% है एंटीजन टेस्टिंग की। तो मैं ये कहना चाहता हूँ कि जहाँ पर कंटेनमेंट जोन है तो हम बड़े पैमाने पे एंटीजन टेस्टिंग प्राइवेट लैब्स में भी करने की हमने सहूलत दी है और गवर्नमेंट में भी हम हमारे खर्चे से टेस्टिंग कर रहे हैं। फिर फ्रंट लाइनर्स का भी हम टेस्टिंग करने का काम कर रहे हैं, जैसा कि एंटीबॉडीज़ टेस्टिंग है। तो एंटीबॉडीज़ टेस्ट इसको हम जैसा कि क्लिया जो एक नया टेक्नोलॉजी आया है उसके हिसाब से एंटीबॉडीज़ टेस्टिंग भी हम कर रहे हैं। उसकी भी स्पेसिफिसिटी और सेंसिटिविटी बहुत अच्छी है,
इसके तहत हम ये फ्रंट लाइनर्स को भी आईजीजी टेस्टिंग करने का काम कर रहे हैं कि जिसके माध्यम से वे पूरे आत्मविश्वास से अपना अपना काम कर पाए। तो मैं ये इसलिए कहना चाहता हूँ कि आरटीपीसीआर टेस्ट बढ़ा रहे, एंटीजन टेस्ट बढ़ा रहे, एंटीबॉडीज टेस्ट बढ़ा रहे, ये सभी आईसीएमआर के गाइडलाइन के मुताबिक हम काम कर रहे हैं। तो ज़रूर एक फटिकनेस आया है, 100 के ऊपर दिन हुए हैं कि डे एंड नाइट लोग हेल्थ वर्कर्स काम कर रहे, डॉक्टर्स काम कर रहे, प्रशासन के लोग काम कर रहे, लेकिन ये हमने मिशन मोड के ऊपर रह के ही काम करना ज़रूरी है। जब तक हमारा मिशन ख़त्म नहीं होता है, मिशन का मतलब है जब तक हम फ्लैट कर्व नहीं करते, जब तक रुग्ण नहीं दिखेंगे और जब तक हमारा पूरा रोज़ाना ज़िंदगी जो नॉर्मल सी को नहीं आएंगी, तब तक हम मिशन मोड पे काम करते रहेंगे। ये हमने ठान लिया है। ज़रूर इसके माध्यम से अगर कोई शहरों में अगर लापरवाही की वजह से, लोगों के भी लापरवाही की वजह से या बेशिस्त के वजह से, इनडिसिप्लिन की वजह से अगर कुछ संसर्ग या संक्रमण बढ़ रहा है, तो मुझे लगता है कि उस हद तक, सिर्फ उस हद तक हमारे को प्रशासन को, लोकल प्रशासन को हम लॉकडाउन करने का अधिकार दे चुके हैं और उसके तहत कुछ शहरों में इस अधिकार का जो भी है इस्तेमाल करने का काम हो रहा है। तो मुझे लगता है कि इसका मतलब फिर हम लॉकडाउन की परिस्थिति की तरफ नहीं जा रहे हैं, ये सिर्फ एक आध 2-3 दिन के लिए, क्योंकि कैसा होता है कि अगर हमारे हॉस्पिटल्स ओवरवेल्म्ड हो जाते हैं, ओवरवेल्म का मतलब है जगह नहीं रहती है, तो लॉकडाउन के सिवाय दूसरा कोई चारा नहीं रहता है। तो ये तो सिर्फ छोटे एरिया के हद तक हम कर रहे हैं कि जिससे कि हम कुछ कंट्रोल कर पाए, लेकिन आज परिस्थिति हमारे बेड्स अवेलेबल है, आईसीयू बेड्स भी अवेलेबल है, ऑक्सीजन बेड्स भी अवेलेबल है, सीसीसी बेड्स भी अवेलेबल है, वेंटिलेटर्स भी अवेलेबल है, लेकिन आगे बहुत बड़ी संख्या न बढ़े और हॉस्पिटल का जो हमारा एक्चुअली जो व्यवस्था है बिल्कुल हमारे हाथों से न बाहर जाए, इसीलिए कुछ हद तक और कुछ सिटीज़ के हद तक ये करना पड़ रहा है। ये कोई पूरा पैन महाराष्ट्र हमारा प्लान नहीं है, इतना मैं साफ तरीके से आपको कहना चाहता हूँ। But 7 out of 9 municipal corporations are currently under lockdown in the Mumbai metropolitan region area. Is there any possibility that a lockdown will be brought in the other 2 municipal corporations? And are there any other cities or places in Maharashtra where the rise is seen so much that a lockdown might be implemented at a district or local level? मुझे लगता है कि लॉकडाउन की व्यवस्था एमएमआर रीजन में इसलिए करना पड़ रही है क्योंकि वहाँ पर संख्या बढ़ रही है और हॉस्पिटल्स के बेड्स के अनुसार अगर हमारे को प्रॉब्लम्स आ सकता है, ऐसा अगर एंटीसिपेटेड जो कोई फोरकास्टेड फिगर्स होती है उसके अनुसार अगर लगता है तो स्थानिक प्रशासन उसके ऊपर पूरा स्टडी करके डिसीजन लेती है। ये कोई बहुत लंबा चलने वाला लॉकडाउन नहीं होता है, 1-2 दिन के लिए स्थानिक प्रशासन वो डिसीजन लेती है और मुझे लगता है कि ये लोगों को शिस्त आनी चाहिए, डिसिप्लिन आनी चाहिए, इसीलिए लिया गया ये स्टेप है। मुझे नहीं लगता है कि इसमें बहुत ज़्यादा चिंतित होने का कोई कारण है। सर, मुंबई जैसा आगे रोड वाला शहर है, यहाँ पर 2 किलोमीटर की रिस्ट्रिक्शन थोड़ी सी अजीब सी हो रही है और लोगों की काफ़ी गहमागर्मी भी इस चीज़ को लेके कंफ्यूजन काफ़ी बढ़ रहा है, गाड़ियों की काउंटिंग की जा रही है, सीजर हो रहे हैं, तो लोगों के मन में एक असमंजस है कि लॉकडाउन आगे शायद और ज़्यादा बढ़ेगा, इसका विस्तार और ज़्यादा होगा। नहीं, देखो ये 2 किलोमीटर वाला जो फंडा है वो कोई बहुत स्ट्रिक्टली ऐसा एकदम इम्प्लीमेंट, उसके माध्यम से मैं एक ही चाहता हूँ कि प्रशासन एक मैसेज देना चाहती है कि अगर ज़रूरत नहीं है तो तुमने घूमना नहीं चाहिए, अननेसेसरीली आपने घर के बाहर नहीं पड़ना चाहिए। ठीक है, अगर कोई परचेसिंग है तो वो 1-2 किलोमीटर के भीतर ही करो, बहुत दूर बहुत लंबा मत जाओ और अननेसेसरीली मत घूमो जिससे कि संक्रमण की एक रिस्क बढ़ सकती है। तो इसलिए एक मैसेज देने का ये काम है और उसके अलावा ये दूसरा कोई वजह इसमें नहीं है। प्रोफेसर, जो नंबर बढ़ रहे हैं, क्या हम उससे कह सकते हैं कि महाराष्ट्र में कम्युनिटी स्प्रेड के संकेत मिलने लगे हैं क्या? मुझे अभी भी नहीं लग रहा है क्योंकि जो भी नंबर्स बढ़ रहे हैं वो कंटेनमेंट जोन में जो क्वारंटीन, इंस्टीट्यूशनल क्वारंटीन में जो लोग हैं या जो होम क्वारंटीन में जो लोग हैं उन्हीं के माध्यम से
यानी ये संख्या बढ़ रही है। हर ज़िले में हम नज़र रखे हुए हैं। ख़ास तौर पर ऐसा नहीं कि किसी को भी पकड़ के लाए और उसको टेस्ट किया तो वो पॉजिटिव आ रहा है, ऐसी स्थिति नहीं है। इसीलिए ये कम्युनिटी स्प्रेड वाला मुद्दा आज तो भी मुझे उस पर यकीन नहीं है कि ये कम्युनिटी स्प्रेड हुआ है करके। सर निदान 4000